नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना एप्रिल संपायला आला तरी मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत मिळालेला नाही. काय आहे या पाठीमागे सत्य बघूया या व्हिडिओमध्ये. बिग ब्रेकिंग न्यूज. लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणींना बघा, जानेवारीचा मिळाला मंथ एंडला हप्ता, फेब्रुवारीचा पण जवळजवळ एंडिंगला हप्ता मिळाला, आता मार्च महिन्याचा हप्ता मिळालाच. इतक्या साऱ्या अडचणी आहे. अडचणी म्हणजे काय, तर काय आहे या पाठीमागे सत्य ते तर आपण बघणारच आहोत. परंतु इतका उशीर याआधी कोणत्याही हप्त्याला झालेला नव्हता. कारण की बघा, मार्च महिन्याचा हप्ता मार्चचे 31 दिवस गेले, म्हणजे संपूर्ण मार्च महिना गेला आणि एप्रिल महिन्याचं पण आजची 25 तारीख जवळजवळ संपलेली आहे आणि अजूनही शासनाकडून तसं काही कुठलाही आपल्यापर्यंत अपडेट आलेला नाही. लाडक्या बहिणी म्हणजे आता प्रत्येक वेळेला दररोज वेगवेगळा आकडा समोर येतो आहे. कशा संदर्भात, तर आता लाडकी बहीण योजनेमध्ये अत्यंत कमी लाडक्या बहिणी या राहिलेल्या आहेत. या पाठीमागे अनेक कारणे आहेत आणि असं नाही आहे की ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहे त्याच फक्त लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत. बऱ्याच अशा लाडक्या बहिणी पात्र आहेत, गरजू आहेत. अशा लाडक्या बहिणीसुद्धा त्यांचा लाभ बंद झालेला आहे. परंतु आता या लाडक्या बहिणी जाणार तरी कुठे, कोणाला न्याय मागणार आणि या लाडक्या बहिणींसाठी कोण असं म्हणजे लढणार, कोण निर्णय घेणार. कारण की या ज्या लाडक्या बहिणी आहेत की ज्या पात्र आहेत, खरोखर त्या गरजवंत आहेत, त्यांना खरोखर आवश्यकता आहे की दर महिन्याला हप्ता हा मिळालाच पाहिजे, की जेणेकरून त्यांचं स्वतःचंही पोट भरतील आणि परिवार जे काही, आता कोणी एकटा राहतात, कोणी विधवा आहेत, कोणी एकल आहेत, कोणी परित्यक्त आहेत, कोणी निराधार आहेत, कोणी घटस्फोटित आहेत, किंवा अशा लाडक्या बहिणी भरपूर आहेत की त्यांना त्यांचा पती सांभाळत नाही. अशा लाडक्या बहिणी भरपूर आहेत की त्या म्हणजे स्वतःच त्यांचं कष्ट करून पोट भरतात आणि मुलाबाळांनाही सांभाळतात. मग आता अशा ज्या पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत, गरजू लाडक्या बहिणी आहेत, यांचासुद्धा आता लाभ बंद झालेला आहे. कारण की या लाडक्या बहिणींकडे आता कोणताही उपाय, पर्याय त्यांच्या हातामध्ये उरलेला नाही. कारण की बघा काय होतं, या लाडक्या बहिणी ई-KYC करायला तयार आहे, परंतु या लाडक्या बहिणींना म्हणजे ई-KYC करण्यासाठी वेबसाईटमध्ये योग्य तो पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे अशा ज्या पात्र गरजू लाडक्या बहिणी आहेत, या लाडक्या बहिणी मात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित होत आहे. तर आता बघा, ॲक्च्युअली सरकारने काय केलं, महाराष्ट्र सरकारने, की ज्या बहिणी की ज्यांना लाडकी बहीण योजनेच्या लाभाची आवश्यकता नाही आहे, अशा लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी ई-KYCचा म्हणजे हा फंडा आणला. परंतु झाले काय, की ज्या पात्र लाडक्या बहिणी होत्या त्याच मात्र आता ई-KYC करू शकत नाही आहे. त्यामुळे अशा लाडक्या बहिणी पात्र ज्या आहेत, गरजू आहेत, अशा लाडक्या बहिणी लाडकी बहीण म्हणजे लाडकी बहीण योजनेपासून त्या वंचित होत आहेत. त्यांना लाभ आता मिळू शकणार नाही. का? कारण की त्या ई-KYC करू शकणार नाही. तर आपण लढणार आहोत या मुद्द्यावर. काळजी करू नका, नक्की काही ना काही मार्ग निघेल की पात्र लाडक्या बहिणींना ई-KYCसाठी हा पर्याय सरकारला आणावाच लागेल. पुन्हा नव्याने सरकारला वेबसाईट आणावीच लागेल. त्याच्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे, अशा लाडक्या बहिणींनी काळजी करू नका. मी तुमच्यासाठी लढायला तयार आहे. आपण आता थोडंसं मला 1-2 दिवस फार माझ्याकडे म्हणजे माझ्या मागे फार गडबड आहे.
त्यामुळे मला कालही व्हिडिओ अपलोड करायला जमलं नाही. परत उद्याही म्हणजे रविवारीसुद्धा मला व्हिडिओ अपलोड करायला जमणार नाही. दिवसभर थोडं मला बाहेर जावं लागणार आहे एका कामासाठी. त्यामुळे माझे संपूर्ण यूट्यूब फॅमिली, माझे संपूर्ण फेसबुक पेज फॅमिली, माझी संपूर्ण ऑडियन्स मला समजून घ्या, एवढंच मी तुम्हाला सांगेल. आपलं चॅनल सोडून कुठेही जाऊ नका. आपल्या चॅनलवर, आपल्या व्हिडिओजवर भरोसा ठेवा आणि विश्वास ठेवा. कारण की आपणास माहीत आहे, आपल्या चॅनलवर आपण सत्य माहिती, सर्व खरी माहिती अपडेट आणत असतो. त्यामुळे जर आतापर्यंत आपल्याला माहीत आहे बघा, यूट्यूबवर भरपूर असे फेक व्हिडिओज आहेत, फेक चॅनल्स आहेत की ते म्हणजे आता मार्च महिन्याचा हप्ता कोणालाही मिळालेला नाही आहे आणि मार्च महिन्याचे पैसे जमा, मार्च महिन्याचा हप्ता जमा, या बहिणींच्या बँकेत पैसे जमा, असं धडाधड लोक म्हणजे व्हिडिओ बनवतात असं थंबनेल टाकून. आणि अशा व्हिडिओजवर भरपूर सारे व्ह्यूज असतात. आता या पाठीमागे काय कारण आहे ते जाऊ द्या, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. परंतु असं आपण जर असे फेक व्हिडिओज बनवले असते तर आपल्या चॅनलवर पण प्रत्येक व्हिडिओजवर असेच भरपूर व्ह्यूज आले असते. परंतु एक सत्य तुम्हाला सांगते बघा, सत्य न सत्याचा विजय थोडासा उशिरा होतो, परंतु तो कसा असतो, थेट असतो. म्हणजे खोटं बोलून फास्ट पुढे जाण्यापेक्षा आपण खरे बोलून आपण शेवटपर्यंत आपल्याला टिकायचं आहे. त्यामुळे आपल्याला खरं बोलणं आणि आपल्याला खरे व्हिडिओ टाकणं, खरं माहिती सांगणे हेच आपला उद्देश आहे, हेच आपले ध्येय आहे. त्यामुळे माझ्या संपूर्ण ऑडियन्सला, माझ्या यूट्यूब फॅमिलीला, माझ्या फेसबुक पेज फॅमिलीला हे सगळं माहीत आहे. त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही काळजी करू नका, आपल्या चॅनलवर सर्व सत्य अपडेट असते. तर आपल्या चॅनलवर बघा, परवाच एक व्हिडिओ आला होता, त्यात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः सांगितलं होतं की मार्च एंडिंग म्हणजे मार्चला वर्ष संपलं, आर्थिक वर्ष, आणि एप्रिलला नवीन वर्ष सुरू झालं. त्यामुळे आता एप्रिलपासून जे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, त्यामुळे आता नवीन वर्षामध्ये किती लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि किती लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता द्यायचा आहे, असे सगळे त्यांना संपूर्ण टोटल करावी लागत आहे, हिशोब करावा लागत आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना उशीर होत आहे असे स्वतः आदिती तटकरे यांनी सांगितले होते. त्याबद्दल तुम्ही म्हणजे काळजी करू नका. उशीर होत आहे मार्च महिन्याच्या हप्त्याला, पण येईल, काळजी नसावी. लाडक्या बहिणी, तुम्ही पात्र आहात ना, तुमची KYC झालेली आहे ना, मग तुम्हाला हप्ता नक्की मिळेल. आणि ज्या बहिणी माझ्या पात्र आहेत पण त्यांची KYC झालेली नाही, अशा बहिणीसुद्धा घाबरू नका. मी तुमच्यासाठी नवीन काहीतरी एक म्हणजे काय सांगू आता मी तुम्हाला, नवीन एक काहीतरी प्रोजेक्ट तयार करणार आहे आणि त्यावर मी आपले व्हिडिओ आणणार आहे. त्यामुळे मला तुमच्यासाठी लढायचं आहे, त्यामुळे काळजी करू नका. लाडक्या बहिणी बघा, असे आहे कारण, हे आहे कारण. त्यामुळे अजून GR जरी आलेला नसला, काही कुठेही अपडेट जरी नसले तरी पण तुम्हाला हप्ता येईल. काळजी करू नका, लवकरच तुम्हाला हप्ता मिळेल.